वर्ष द्वितीय, विषय सहकार. पाठीमागील तासाला आपण सहकार म्हणजे काय बघितलेलं आहे. तसंच सहकारी तत्वांचा विकास, उगम, सहकारी मूलतत्वे, तसंच सहकारी संस्थेचा जो पूर्व इतिहास आहे किंवा सहकाराचा पूर्व इतिहास तोही आपण बघितलेला आहे. तसंच सहकारी चळवळीची जी तत्त्व आहेत 7, ती तत्त्वही आपण पाहिलेली आहे. तर आजच्या तासालाही आपण त्याच्यातील राहिलेला जो भाग आहे तो या ठिकाणी पाहणार आहोत. तर सहकारी तत्वांचा जो पूर्व इतिहास आहे त्याच्यामध्ये आपण 7 घटक बघितलेले होते. म्हणजेच त्याच्यामध्ये त्या सहकारी तत्वाच्या पूर्व इतिहासामध्ये आपण जे काही कायद्यातील तरतुदी होत्या तर त्या आपण बघितलेल्या आहेत. पुन्हा एकदा बघूया आपण. तर 10 व्यक्ती एकत्र येऊन कायद्याखाली पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था नोंदणी करू शकत होत्या. म्हणजे पूर्व इतिहास आहे. म्हणजे 10 व्यक्ती एकत्र येऊन सहकारी तत्वानुसार लोकांना पतपुरवठा करण्यासाठी त्यांना मुभा होती किंवा तशी परमिशन, मान्यता त्यांना मिळत होती. त्यानंतर दुसरा मुद्दा सांगता येईल आपल्याला. नोंद करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या 4/5 व्यक्तीच्या व्यवसायानुसार त्यांचे वर्गीकरण ग्रामीण अथवा नागरी म्हणून करण्यात येत होते. म्हणजे ज्या सहकारी संस्थेची नोंदणी जे लोक करणार आहेत तर त्या लोकांपैकी 4/5 ज्या व्यक्ती आहेत तर त्याच्यापैकी ग्रामीण किंवा नागरी म्हणून त्या पतसंस्थेचे वर्गीकरण करण्यात येत होते. जे 4/5 व्यक्ती जर नागरी भागातील असतील तर नागरी पतसंस्था, आणि तेवढ्याच प्रमाणात जर शहरी भागातील ती सभासद असतील, ती लोक असतील तर ती आपणाला शहरी सहकारी संस्था किंवा पतसंस्था असं त्याचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलं जात असे पूर्वी. त्यानंतर तिसरा मुद्दा आपण पाहिला होता की ग्रामीण संस्थांच्या बाबतीत सभासदांची जबाबदारी मर्यादित असे व नागरी भागाच्या संस्थांच्या बाबतीत जबाबदारी मर्यादित की अमर्यादित ठेवायची हे संस्थेला ठरवण्याची परवानगी देण्यात आलेली होती. जे ग्रामीण ज्या संस्था होत्या, सहकारी संस्था, तर त्याच्यावरील जे नियंत्रण आहे तर त्याची जबाबदारी ही जी आहे ती सभासदांची असेल. तर नागरी भागामध्ये ज्या काही सहकारी संस्था होत्या तर त्याच्यावरील जी जबाबदारी आहे ती मर्यादित किंवा अमर्यादित ठेवायची किंवा नाही हे संस्थेला ठरविण्याची परवानगी होती. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला सांगता येईल की ग्रामीण भागाच्या संस्थांच्या बाबतीत सर्व नफा राखीव निधीमध्ये जमा करण्याची तरतूद होती. तर नागरी भागातील संस्थेचा जो नफा आहे तर त्या नफ्यापैकी 1/4 नफा हाच फक्त निधीमध्ये जमा करण्याची तरतूद पूर्वीच्या काळी होती. जे हे आपल्याला या सहकाराच्या पूर्व इतिहासाविषयीच्या ज्या काही नोंदी आहेत किंवा त्याची काही धोरणं होती त्याबाबत सांगता येईल. त्यानंतर पुढचा 5वा घटक आपण बघितला होता की या सहकार कायद्यानुसार कोणताही सभासद संस्थांच्या भागापैकी 1/5पेक्षा अधिक भाग शेअर्स खरेदी करू शकत नव्हता. कुठलाही सभासद असो त्याला त्या संस्थेच्या शेअर्सपैकी 1/5 शेअर्स फक्त त्याला खरेदी करता येत होते. त्यापेक्षा जास्त शेअर्स खरेदी करण्यासाठी परवानगी नव्हती. किंवा पाठीमागील तासाला आपण बघितलं होतं की 1000 रुपयापर्यंतच शेअर्स त्याला खरेदी करण्याची परवानगी होती. त्यापेक्षा अधिक रकमेचे शेअर्स त्याला खरेदी करण्याची परवानगी मिळत नसे. त्यानंतर 6वा मुद्दा आपण पाहिला होता की या सहकारी संस्थेवरती राज्य पातळीवरती एका प्रबंधकाची नेमणूक केली जात असे, जे त्याचं नियंत्रण या सहकारी संस्थेवरती असे. आणि 7वा मुद्दा आपण पाहिला होता तो म्हणजे प्रत्येक संस्थेची हिशोब तपासणी केली जात असे. म्हणजेच ऑडिट होत असे प्रत्येक संस्थेचं वर्षाअखेर. जे त्या ऑडिटवरून जो काही फायदा आहे, तोटा आहे, नफा, गंगाजळी काय जे असेल ते याबाबत सविस्तरपणे त्याचा लेखाजोखा होत असे. असा आपणाला या सहकारी संस्थेचा थोडासा पूर्व इतिहास सांगता येईल किंवा कुठली तत्त्व त्या ठिकाणी अवलंबली जात होती ही आपणाला या ठिकाणी यावरून लक्षात येतं. त्यानंतर
या पूर्व इतिहासामध्येच आपणाला आणखीन पुढील घटक पाहता येतील, ते म्हणजे इसवी सन 1912च्या कायद्याखाली पतपुरवठ्याशिवाय खरेदी विक्री संस्था, दूध सहकारी संस्था, ग्राहक संस्था यांच्याही नोंदणी करण्यात आल्या. म्हणजे पूर्वीनुसार पतपुरवठा करण्यासाठी सहकारी संस्था होत्या, मात्र आता काय झाले, व्याप्ती वाढवली. कधी? तर 1912 साली. तर त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ आले, सहकारी दूध संस्था असेल, तसंच सहकारी पतपुरवठा तर पूर्वी होती, तसंच ग्राहक संस्थासुद्धा निर्माण करण्यात आल्या. म्हणजेच सहकाराची व्याप्ती 1912मध्ये निश्चितच वाढवण्यात आली असे आपणाला म्हणता येईल. 1919मध्ये सहकार हा विषय राज्य सरकारकडे सोपविण्यात आला. सहकार हा विषय राज्य शासनाकडे सोपवल्यानंतर निश्चितच काय झालं, तर सहकार चळवळीमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणजे राज्य सरकारला त्या ठिकाणी स्वायत्ता देण्यात आली. जे पूर्वी जी काही मर्यादा होती, म्हणजे केंद्र शासनाच्या अखत्यारीत हा विषय होता, त्यानंतर त्याची व्याप्ती वाढवून राज्य सरकारकडंही त्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळं काय झालं, तर गंगाजळी वाढली. म्हणजेच सहकार चळवळ ही वाढीस लागलेली आपल्याला दिसून येते. तर त्याचं उदाहरण आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. आकडेवारी दिलेली आहे. 1919 ते 1920 या वर्षामध्ये आपणाला सहकारी संस्थांची जी संख्या आहे ती 28,000 होती आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही सभासद होते किंवा भागधारक होते ते 11 लाख एवढे होते. त्यानंतर 1929 ते 30 या वर्षामध्ये जे 28,000वरून 94,000 एवढी सहकारी संस्थांची संख्या वाढलेली दिसून येते. म्हणजे जवळजवळ आपणाला 65,000 संस्था जे ढोबळमानानं एवढ्या वाढलेल्या दिसून येतात आणि निश्चितच सभासदांची संख्या सुद्धा वाढलेली असणार आहे. जे 1919-20 साली जी 11 लाख एवढी सभासदांची संख्या होती, ती 1929-30 साली 37 लाख एवढी सभासदांची संख्या झालेली दिसून येते. म्हणजे हा बदल कशावरून लक्षात आला किंवा झाला किंवा सहकारी चळवळ कशामुळे वाढीस लागली, तर निश्चितच राज्य शासनाकडं या सहकारी खातं किंवा सहकार चळवळ किंवा त्याचं कार्यक्षेत्र त्यांना देण्यात आल्यामुळं हा बदल किंवा ही चळवळ वाढलेली आपणाला दिसून येते. त्यानंतर आपण पुढीलही जर थोडासा इतिहास पाहिला तर आपले या ठिकाणी लक्षात येईल की सहकारी चळवळ कशी वाढलेली आहे ती. 1919-20 किंवा 1929-30 या दशकातील सहकारी चळवळीचा जो विकास आहे तो आपणाला वरील आकडेवारीवरूनही वाढीस लागलेला दिसून येतो. त्यावेळच्या जुन्या मुंबई राज्याने 1925मध्ये सहकारी संस्थांचा कायदा संमत केला. स्वातंत्र्यपूर्व काळात शेतीसाठी पतपुरवठा करण्यासाठी विविध पतपुरवठा संस्था स्थापन करण्यात आल्या, परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकारी चळवळीस अधिक प्राधान्य देण्यात आले. जे निश्चितच आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येईल की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार चळवळ जी आहे किंवा सहकाराचा जो विस्तार आहे तो निश्चितच वाढलेला दिसून येतो. त्यानंतर पुढची आकडेवारी जर आपण लक्षात घेतली, 1946 साली श्री R.G. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमण्यात आली, तर त्याचं जे काही नियोजन आहे ते यशस्वी होण्यासाठी सहकारी चळवळीला प्राधान्य देण्याची गरज आहे असंही त्या समितीनं निश्चित केलं. तसंच शेतीविषयक अवजारे, बी बियाणे, स्वस्त दराची दुकाने यामध्ये सहकारी चळवळीला प्राधान्य देण्यात यावे असं या श्री R.G. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने शिफारशी केलेल्या दिसून येतात. तसंच राज्य पातळीवर भूतारण बँक स्थापन करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली. तसं 30 ते 50% लोकसंख्या सहकारी चळवळीशी 10 वर्षाच्या काळात निगडीत केली जावी असंही त्या समितीद्वारे निश्चित करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. खेड्यातील पतपुरवठा संस्थेचे रूपांतर विविध कार्यकारी सेवा संस्थेत केले जावे अशी शिफारस करण्यात आली. तसंच इतर प्रकारच्या सहकारी संस्थांना दळणवळणावर मजूर सहकारी संस्था वगैरेंना उत्तेजन दिले जावे यापैकी बऱ्याच शिफारशी स्वीकारण्यात आलेल्या दिसून येतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की 1943 साली श्री R.G. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली
या सहकार चळवळीविषयी, सहकारी संस्थेविषयी विविध शिफारशी करण्यात आल्या आणि त्यापैकी अनेक शिफारशी या स्वीकारण्यात आल्या किंवा त्याची अंमलबजावणी झालेली आपणाला दिसून येते. तसंच याच काळामध्ये आपणाला मुंबई, मद्रास, उत्तर प्रदेश या राज्यात दूध सहकारी संस्थांच्या संख्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येते. परंतु नियंत्रणे शिथिल केल्यावर त्यांचा काही प्रतिकूल परिणामसुद्धा सहकारी संस्थेवरती झालेला दिसून येतो. जी सहकारी चळवळ वाढलेली निश्चितच आपणाला यावरून लक्षात येतं किंवा सहकाराची जी व्याप्ती आहे ती सुद्धा वाढलेली आपणाला या ठिकाणी लक्षात येते. निश्चितच इसवी सन 1951 नियंत्रणे शिथिल झाल्यामुळं ह्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचं जे कामकाज आहे किंवा कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये त्रुटी दिसून आल्या आणि विविध संस्था ह्या बंदसुद्धा करण्यात आलेल्या आपणाला या ठिकाणी लक्षात येतं. त्यानंतर आपण जे अशा पद्धतीने आपणाला या सहकाराचा थोडासा पूर्व इतिहास सांगता येईल. सहकाराची जी काही तत्त्व आहेत शिफारस केलेली, त्याच पद्धतीने जी आकडेवारी आहे की सहकार चळवळ किंवा सहकार हा विषय राज्य शासनाकडे आल्यानंतर किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार चळवळीमध्ये कशी वाढ झाली, त्यानंतर त्याच्यामध्ये अग्रक्रमानं आपल्याला सांगता येईल श्री R.G. सरैया यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली समिती, त्यांच्या शिफारशी आणि पुढं या संस्थेचा विकास कसा झाला तर यावरती आपण ओझरता दृष्टिक्षेप टाकलेला आहे. त्यानंतर पुढचा जो घटक आहे याच पाठातील किंवा या प्रकरणातील तो म्हणजे सहकार विषयक सन 1956 नंतरच्या महत्त्वाच्या समित्या व त्यांच्या शिफारशी. तर थोडासा हा भाग आपणाला पाठांतरी करावा लागणार आहे किंवा वारंवार वाचावं लागणार आहे. तर या ठिकाणी समिती, तिचे अध्यक्ष, त्यानंतर त्या समितीचं वर्ष आणि त्या समितीने शिफारशी कुठल्या केल्या सहकारविषयक, तर याचा आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा आहे. तर पहिली जी समिती आहे ती श्री T.S. राज सहकार समिती या नावानं ती ओळखली गेली. तसंच ह्या समितीचं जे वर्ष आहे ते 1956 साली ही समिती स्थापन करण्यात आली आणि शिफारशी कुठल्या केल्या तर या समितीने कायद्याचे मसुदे, तसंच नियमांचे मसुदे, उपनिधीचे मसुदे तयार केलेले आपणाला दिसून येतात. त्यानंतर दुसरी जी समिती आहे ती डॉक्टर M.L. दांतवाला या समितीचं नाव आहे सहकार खरेदी विक्री समिती. तर ही जी समिती आहे ती 1964 साली स्थापन करण्यात आली आणि शिफारशीचा जर आपण विचार केला तर सहकारी खरेदी विक्री संस्थांची 2 स्तरावर रचना व्हावी व बाजारपेठेत प्राथमिक खरेदी विक्री संस्थेची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस या डॉक्टर M.L. दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं केलेली दिसून येते. त्यानंतर तिसऱ्या समितीचा जर आपण विचार केला तर 1965 साली ही समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीचे जे अध्यक्ष आहेत ते श्री B.P. पटेल आणि अर्थ समिती म्हणून या समितीचं नाव त्याला देण्यात आलेलं आहे. या समितीमधील सहकारविषयक जर काही शिफारशी किंवा तरतुदी आपण लक्षात घेतल्या तर तगाई कर्जे व सहकार कर्जे वाटप सहकारी संस्थामार्फत करण्यात यावे अशी शिफारस या संस्थेनं केलेली दिसून येते. त्यानंतर चौथ्या समितीचा जर आपण विचार केला तर 1964 साली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. श्री R.M. मिर्धा तसंच सहकारी चळवळीबाबत असणारी समिती ही आहे. तर या समितीच्या शिफारशीचा जर आपण विचार केला तर सहकारी संस्थेच्या अध्यक्षांचे योग्यतेबाबत निकष ठरविणे, त्याच पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर सहकारी बँकेची स्थापना करणे अशा 2 प्रमुख शिफारशी या संस्थेने केलेल्या दिसून येतात. त्यानंतर 1966 साली जी 5वी समिती स्थापन करण्यात आली तर या समितीचे जे अध्यक्ष आहेत श्री D. व्यंकटपय्या आणि या समितीचं नाव आहे ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती. या समिती अंतर्गत सहकारविषयक ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्याचा जर आपण विचार केला तर पहिली शिफारस आहे रिझर्व्ह बँकेत पतपुरवठा समिती स्थापना करावी, ग्रामीण विद्युत कॉर्पोरेशन व छोटे शेतकरी विकास यंत्रणा स्थापन करण्यात यावी अशा 2 ते 3 महत्त्वाच्या शिफारशी या संस्थेच्या आपणाला सांगता येतील. त्यानंतर 6वी जी सहकारविषयक समिती आहे महत्त्वाची ती म्हणजे राष्ट्रीय शेती कमिशन समिती.
ही समिती 1970 साली स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या जर प्रमुख शिफारशी आपण विचारात घेतल्या तर शेतकरी सहकारी संस्था स्थापन कराव्यात, तसंच त्यांनी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये त्याचे रूपांतर करण्यात यावे, अशा 2 ते 3 प्रमुख शिफारशी या समितीच्या आपणाला लक्षात घेता येतील. त्यानंतर 7वी जी समिती आहे त्याचा जर आपण विचार केला तर ही समिती 1973 साली स्थापन करण्यात आली. TR पै यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचं नाव जर आपण विचारात घेतलं तर ग्रामीण पतपुरवठा समिती असं या समितीचं नाव आहे. आणि सहकार विषयक जर शिफारशी आपण विचारात घ्यायचं ठरवलं तर मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापन कराव्यात, जेणेकरून काय होईल तर देशामध्ये त्या सहकारी संस्थांची जी काही संख्या आहे किंवा सहकाराचे जे जाळं आहे ते वाढण्यासाठी मदत होईल, तर अशी शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली होती. जर आपण आकडेवारीचा विचार केला तर 1969 साली देशातील 1.71 लाख संस्था कमी होऊन त्या 1979 मध्ये 1.16 लाख झालेल्या दिसून येतात. त्यानंतर 8वी जी समिती आहे ती 1975 साली स्थापन करण्यात आली. डॉक्टर RK पुजारी हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि पतपुरवठा समिती म्हणून या समितीचं नाव या ठिकाणी आपणाला लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. या समितीच्या सहकार विषयक जर आपण तरतुदी विचारात घेतल्या तर अल्प व दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका स्थापन कराव्यात, अशा 2 प्रमुख शिफारशी या 1975 सालच्या डॉक्टर RK पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली पतपुरवठा समिती जी स्थापन करण्यात आलेली आहे त्यांच्या या शिफारशी आपणाला सांगता येतील. त्यानंतर 9व्या समितीचा जर आपण विचार केला तर श्री शिवरामन समिती यांच्या अध्यक्षतेखाली 1979 साली ही समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीच्या सहकार विषयक जर शिफारशी आपण लक्षात घेतल्या तर त्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवर शेती व ग्रामीण विकासासाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्यात यावी अशी शिफारस केली आणि त्या शिफारशी अनुषंगे 1982 साली नाबार्ड जे नॅशनल NABARD N म्हणजे नॅशनल, ए म्हणजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बँक म्हणजेच राष्ट्रीय नॅशनल ॲग्रिकल्चर बँक ऑफ किंवा बँक डेव्हलपमेंट म्हणजेच शेतीला पतपुरवठा करण्यासाठी ही राष्ट्रीय स्तरावरची बँक आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजे या श्री शिवरामन समिती या समितीच्या शिफारशी अन्वये नाबार्डची स्थापना करण्यात आलेली. ऑब्जेक्टिव्हला लक्षात ठेवा तर नाबार्डची स्थापना ही 1982 साली करण्यात आली. त्यानंतर 10व्या समितीचा जर आपण विचार केला तर 1986 साली ही समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक AM खुशरो हे होते. या समितीच्या जर आपण सहकारविषयक शिफारशी लक्षात घेतल्या तर त्या आपणाला पुढील प्रमाणे सांगता येतील. पहिली आहे सेक्रेटरी प्रशिक्षित असावा, प्राथमिक संस्थांच्या व्यवस्थापनात सुधारणा करावी, तसेच राष्ट्रीय पातळीवर सहकारी बँकेद्वारे पतपुरवठ्यात समतोल राखावा, तसंच KC पंत समितीने अंमलबजावणीत प्राथमिक पतपुरवठा प्राथमिक पातळीवर होण्यावर भर दिला. तर अशा या शिफारशी आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आणि 11वी जी शेवटची समिती आहे ती 1990 साली स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचे अध्यक्ष जे आहेत ते श्री SR शंकरन अध्यक्ष होते आणि श्री SR शंकरन समिती असं या समितीचं नाव होतं. या समितीच्या सहकारविषयक जर आपण शिफारशी लक्षात घेतल्या तर ती म्हणजे ग्रामीण भागातील गरिबासाठी समिती तसंच स्वयंसेवा समूह स्थापन करणे असा प्रमुख सहकाराचा उद्देश किंवा शिफारस या समितीनं केलेली आपणाला दिसून येते.
निश्चितच आपण ह्या ज्या काही 11 समित्या पाहिल्या, त्यांची सनावळ, त्यांचे अध्यक्ष, त्या समितीची नावं आणि त्यांनी शिफारस केलेल्या 2, 3 किंवा 4 असतील किंवा एखादी सहकार्यविषयक शिफारस असेल, तर त्याही आपण या ठिकाणी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. निश्चितच या समितीचा जर आपण विचार केला तर या समितीनं सहकारविषयक ज्या शिफारसी केलेल्या आहेत, तर त्याच्या पाठीमागील उद्देश आपणाला असा लक्षात येतो की सहकार चळवळ वाढीस लागावी, ग्रामीण भागाचा विकास व्हावा, लोकांना पतपुरवठा करण्यासाठी, त्याच पद्धतीनं सहकार चळवळ वाढीस लागण्यासाठी, लोकांमध्ये सहकाराचं तत्त्व किंवा महत्त्व लक्षात येण्यासाठी ह्या समितीने शिफारशी केलेल्या दिसून येतात. त्यानंतर आपण पंचवार्षिक योजनामध्येही सहकारी चळवळीला कशा पद्धतीने प्राधान्य देण्यात आले त्याचा या ठिकाणी थोडासा आढावा घेणार आहोत. तर हा टॉपिक थोडासा मोठा आहे, बघूया पुढच्या तासाला. तर या ठिकाणी आपण आजच्या तासाला सहकाराचा आपण पूर्व इतिहास पाहिला, त्या सहकारामध्ये कुठल्या प्रामुख्याने शिफारशी होत्या, त्याच पद्धतीने पुढं स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये सहकारामध्ये वाढ कशी होत गेली, सहकारी संस्थेची व्याप्ती कशी वाढत गेली, म्हणजे आर्थिक सहकारी संस्थेद्वारे आर्थिक पतपुरवठा करणं, तर याच्याकडून खरेदी विक्री संघ असेल, त्याच पद्धतीने दूध संस्था असेल, तर अशा त्याच पद्धतीनं आपणाला या ठिकाणी बियाणं सांगता येईल, स्वस्त धान्य दुकानं किंवा स्वस्त दर दुकानं असतील, तर अशा प्रमाणात किंवा या प्रमाणात ही सहकारी चळवळ कशी वाढत गेली, तर त्याचा पूर्व इतिहास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि त्यानंतरचा भाग म्हणजेच सहकार विषयक 1956 नंतरच्या ज्या काही समित्या स्थापन केल्या गेल्या, त्यांचे अध्यक्ष, त्या समित्यांची नावं आणि त्या समित्यांनी सहकारविषयक केलेल्या प्रमुख शिफारशी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर पुढील तासाला आपण सहकाराविषयक किंवा पंचवार्षिक योजना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे त्या पंचवार्षिक योजनेतून सहकारी चळवळीला कशी गती मिळाली, सहकार चळवळ कशी फोफावली किंवा वाढली, हे आपण किंवा त्या अंगानं आपण याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.